आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही सक्षमपणे उतरणार आहोत। कोणी कितीही स्वबळाची घोषणा केली तरी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे धोरण निश्चित व्हायचे। तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घोषित करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय निरीक्षक मायाताई कापडिया यांनी वेंगुर्ला येथील महिला खात्या कामगार औद्योगिक सहकारी संस्थेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात संघटनेची तयारी या संदर्भात माहिती घेण्यासाठी आले आणि या प्रत्येक तालुक्यामध्ये असलेली परिस्थिती आणि संघटनेच्याकडून उमेदवारांच्या असलेल्या अपेक्षा किंवा आम्हाला पक्ष म्हणून काय करायला, त्यांना मदत करायला पाहिजे, मार्गदर्शन करायला पाहिजे या संदर्भात अतिशय चांगली चर्चा आज झाली आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडणूक रणांगणात उतरण्याच्या तयारीने आहेत। आम्ही आतापर्यंत लोकसभा विधानसभामध्ये ज्याप्रमाणे महायुतीचं काम केलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये सुद्धा इथल्या स्थानिक उमेदवारांचं किंवा पदाधिकाऱ्यांचं मत आहे की सगळ्यांनी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरं जाणं आवश्यक आहे। तर आपण आपलं घड्याळ हे चिन्ह लोकांसमोर घेऊन जाण्याची अतिशय या लोकांची मनापासून तयारी आहे। तर इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे मी प्रदेशच्या आमच्या वरिष्ठांना इथे माहिती सांगून या निवडणुकीमधल्या रणनीतीबद्दलची तयारी करण्यासंदर्भामध्ये इथल्या पॅरेंट बॉडी आणि इतर सर्व पदाधिकाऱ्यांना वरून काही सूचना येतील त्याप्रमाणे पुढील कामकाज सुरू होईल। कोकण संवादच्या ताज्या घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।